70चं म्हातारे बिन माळकरी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पांडे काय करतो ते 70चं होतं घरात ठेवून ना आणि कोपऱ्याला अडचण त्याचा उपयोग काय मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय यांनी सांगितलं युद्धाची स्थिती आहे देव म्हणले असं करा ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र विस्त्र काही घेणार नाही 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल बाकी सैन्य तुला घेऊन टाक तो म्हणला तुला या तेल नेऊन काय करू सैन्य दे जा घेऊन म्हणला ते गेलं सैन्य घेऊन अजून मागं नाही आलं पाहता काय माहिती आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती जिथं तो आहे अरे चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विवेकदाय ते धर्म संत ते ज्ञान ज्ञानी ते आत्मदर्शन सुमने ते वनेन भाग्य ते उल्हास जिथं तू आहे तिथं जय आहेस मी येड्याच्या नादी लागू कशाला म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची भंगार भुंगार माणसाच्या नादी लागायचं नाही 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाई कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची पुढे जाऊन सांगा मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे बाबाजीने तुकोबाराला छत्रा दिलं तर ग्रंथात नाव आलं रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिला ग्रंथात नाव आलं विसोबा क्षेत्रानं माऊलीला त्रास दिला ग्रंथात नाव आलं मोठे जणात लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईल ते होईल फायदाच झाला होईल म्हणजे काय ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन त्याने घातलेच नाही तर फाडतो काय तसं येडेवानी काय करतो 27 लाखाचा बंगला बांधणार भांडे घासण्याचे पैसे बुडीतो ना आलाय का तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना कसं अंगणात झोपतो माय गरीबाला का त्रास देतात आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात गरीबाला तो सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना सगळ्या क्षेत्रात समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कोणाला त्रास आहे त्या भांडे घासण्याच्या बाईचे खरीप कष्ट आहेत 3ऱ्या मजल्यावर बादली भरून नेती धुण्याची ओली तिचे पैसे बुडीती मरशाल का नीट अरे उलट म्हणलं पाहिजे बाई 100 जास्त घे तुझी मुलं बाळ आहेत तुझं उपजीविका याच्यावर आहे त्या बिचारीला काय दुसरं झालं नाही अरे ती तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता मागून खिचडी फाटेली याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तू असं या देवाने काय करतो वाकिनी डायकान पुढे चला 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होती कट्टर आता चोर सुद्धा भंगार आलो पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फोडली गोवा चोरला काय चोर आहे एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना झी 24 तास किंवा एबीपी 1 तासभर तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो आपाप नुसते चोर पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत टपरी फोडायचं बंद झालंय आता आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली आता हे मुलाने 2 तास कीर्तन वाजवलं मी म्हणतो 1000 रुपये घेतले काय गैर आहे घामाचे आहेत त्याचे कष्टाचे आहेत का नाही कष्टाचे का नाही म्हणजे जे कष्टाचे असतील त्याला मिळालं पाहिजे या हरामीने कामं करायचे नाही कपडे भांडे कपडे घालायचे पेट्रोल चोर टायर चोर मोबाईलचं दुकान फोडलं चार्जर नेले फक्त बंगरी चोर कशामुळे झाली या हरामीला कष्ट करायची सवय नाही फुकाट खायची फक्त बापाची पेन कपडे भांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे आई मध्ये लय खोडी